आज सकाळी 9 वाजताच आम्ही सगळे आवरून मस्त असं पुण्याला निघालो होतो. आहोंच्या आत्यांच्या घराची वास्तूक शांती आहे. म्हणजे स्वतः जागा घेऊन त्यांनी तिथं फ्लॅट बांधलेला आहे आणि त्याच्यासाठी चाललं होतं. तसं तर तारीख त्यांची दुसरी होती आणि अचानक 2 दिवसापूर्वी पूजेची तारीख बदलली. त्यामुळं आम्ही निघालो होतो पूजेसाठी आणि जाता आहोंनी न सांगता या नर्सरीमध्ये गाडी उभा केली. मला इतका प्रचंड आनंद झाला होता ना. आता तुम्ही माझी नेहमी व्हिडिओ बघता, तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परसबागेमध्ये किती प्रकारची फुलाची झाडं आहेत आणि त्यांना पण माहिती झालं की तिचं सुख कशात आहे. त्यामुळे त्यांनी न मागता इथं न सांगता गाडी उभा केली ना. मला खूप भारी वाटत होतं. आणि हे बघा, हे चिनी गुलाब किंवा मग मोठ्या साईजचे ऑफिस टाईम आहेत ना, तशा प्रकारची ही फुलं आहेत आणि इतक्या व्हरायटीमध्ये रंग होते ना त्याचे. आणि बघा, त्यांनी मिक्स ठेवले ना. सकाळी इथं आम्ही जवळजवळ 11 वाजता पोचलो होतो आणि इतकी सुंदर फुलं दिसत होती ना. कुठलं घेऊ आणि कुठलं नाही असं झालं होतं. पण ना, आम्ही सुरुवातीला या नर्सरीमध्ये थांबलो होतो ना, तिथं झाडांचे रेट आहेत ना थोडे जास्त वाटले. म्हणजे जिथं आता अकलूजमध्ये पण आम्ही झाडं घेतो ना, तर तिथल्याच रेटमध्ये तिथं पण झाडं वाटत होते आम्हाला. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल, कारण इथं मग त्याच्यापेक्षा थोडंफार कमी करून वगैरे देतात. तिथं फिक्स रेट होते, मात्र व्हरायटी भरपूर होते. आपल्या इथं कसं होतं की जे झाडं जातात वगैरे तेच नर्सरीवाले घेऊन येतात, पण तिथं ना प्रचंड व्हरायटीची झाडं होती. कुठलं घेऊ आणि कुठलं नाही असं झालं होतं. पण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं मी काही जास्त झाडांची खरेदी केली नाही. फक्त हे तुम्ही रंगीबेरंगी चिनी गुलाब म्हणा किंवा ऑफिस टाईम म्हणा, त्याची फक्त 90 रुपयाचे 3 बॅग घेतल्या. एका बॅगमध्ये जवळजवळ 2-2 कलर होते. म्हटलं छान मिक्स अशा त्याच्या आपल्याला घरी कुंड्या बनवता येतील. तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्या घरी गुलाबी रंगाचं तसं ऑफिस टाईम किंवा चिनी गुलाब आहे ते दाखवलंय मी तुम्हाला. त्याच्यासोबत ना मला एक केसरी रंगाचं सुद्धा चिनी गुलाबाचं कटिंग मिळालंय. आपलं जे जुनेवालं असतं ना ते सुद्धा आणलं आहे. आणि हे बघा, हे वेगळ्याच प्रकारची फुलं होती. इतके मोठे मोठे गुच्छे होते ना त्याला. आपण एखाद्या वहीवरती, पुस्तकावरती किंवा टीव्हीमध्ये बघतो ना, तशा प्रकारची ही फुलं होती. पण या रोपाच्या झाडाची किंमत बघा, हे समोर दिसतंय ना, 350 रुपये त्यांनी सांगितली. मी काही घेतलं नाही ते. म्हटलं कदाचित त्याला असं सावलीत म्हणजे सवय असेल त्या झाडाला येण्याची. आणि अहो, मागं फिरत होती मी मात्र मला नर्सरीत कुठं जाऊ कुठं नाही असं झालेली अवस्था होती माझी. म्हणजे काय नवीन बघायला मिळतंय ना, त्याच्याकडं माझं म्हणजे म्हटलं बघून तर जाऊया. नंतर कधी तर आणखीन 6-7 महिन्यानं पुण्याला येणं जाणं होतं, त्यावेळेस घेता येईल. मग ह्यातले ना त्यांनी कुंडीत सुद्धा तयार केलेली रोपं होती. आणि इथं बॅगमध्ये जी रोपं होती ना छोट्या हे बघा, कृष्णाच्या हातामध्ये आहे, तर ती 30-30 रुपयाला रोपं होती. मग फक्त मी या 3च रोपांची तिथं खरेदी केली, म्हणजे 90 रुपयाची. ऊन असल्यामुळं म्हटलं दिवसभर झाडं आणखीन आम्हाला आत्यांच्या तिकडं जायचं होतं, तिथून यायचं होतं. म्हटलं टिकतील नाही टिकतील म्हणून काय मी घेतली नाही. त्यानंतर जातानाच तुम्ही आपल्या किचनमध्ये किंवा काही हॉलमध्ये कुंड्या आहेत चिनी मातीच्या नेहमी बघत असता, तर त्या अशाच पुण्यातून येता जाता 1-2 करून मी अशा माझं कलेक्शन केलेलं आहे. पण या म्हणजे हे कुंड्यांचं जे ठिकाण आहे ना, तिथून नव्हते घेतले. पुढं आणखीन एक आहे ते दाखवते, तिथून घेतल्या होत्या. ह्यांनी ना इतके रेट सांगितले ना की छोट्या पॉटचे सुद्धा 200-250 असे रेट सांगितले होते. तसं तर आत्ता मी कुंडी बघते ना, ती निळ्या रंगाची कुंडी मला खूप आवडली होती, कारण आपल्या हॉलच्या थीमला ती मॅच झाली असती. कुंड्यांचे आकार खूप वेगळे होते. कासव, ससा, म्हणजे हे मोठे कप असे छान होते. पण रेट खूप सांगत होते त्यांनी, म्हणून आम्ही फक्त चौकशी इथं केली. आणि अजून एक 2-3 मिनिटाच्या अंतरावरती पण असंच कुंड्यांचं एक मोठं शॉप होतं. तिथं जाऊन गाडी आहोंनी परत एकदा थांबवली. आणि बघा, हेच ते शॉप. आणि याचा ॲड्रेससुद्धा दाखवते मी तुम्हाला. इथून ना हे चहाचे कप आहेत ना, तशावाल्या कुंड्या मी 2 घेतलेल्या आहेत. पुढच्या काही 1-2 व्हिडिओमध्ये मी कोणत्या कुंड्या घेतल्या ते पण दाखवतेच तुम्हाला. आणि इथल्यापेक्षा तिथं खूप स्वस्त होत्या. समजा आता हा जो त्यांनी उचलला आहे ना, हंडीच्या शेपची कुंडी उचलली ना, आतमध्ये 3 कुंड्या आहेत. इथं जवळजवळ 700-750 रुपयाला जरी हा सेट सांगत असले ना, तिथं 500-550 रुपयेमध्ये ते सेट देत होते. त्यामुळे अहो म्हटले, घे तुला काय घ्यायचंय ते, आपल्याला परत इकडं काही येणं होत नाही. आणि आता माझ्या कुंड्या वगैरे घेऊन झाल्या होत्या. पुढं आत्यांच्या पूजेसाठी जाण्याची गडबड होती. पण बरेच छोटे कुंड्या घेतल्या मी हॉल किंवा किचनमध्ये डेकोरेशन करण्यासाठी. आणि एवढ्या सगळ्या कुंड्यांची शॉपिंग करून दिल्यामुळे माझी खुशी तुम्ही चेहऱ्यावरची बघू शकता. आणि तीही न मागता.
आणि हे बघा, हे इथं मी ॲड्रेस किंवा नाव शॉपचं दाखवलं आहे. तसं त्या मुलांनी ना खूप छान पॅकिंग करून दिलं. अगदी एकसुद्धा कुंडी म्हणजे काही झालं नाही, व्यवस्थित आली घरापर्यंत. आणि आत्ता जाऊन पोचलो आम्ही पुण्यामध्ये आत्याच्या तिथं फ्लॅटमध्ये. खाली काय येताना मी माणसं जेवायला वगैरे बसलेली होती. आम्ही जवळजवळ 12 पावणे 12ला तिथं जाऊन पोहोचलो होतो. वडगाव शेरीमध्ये आमच्या आत्यांचा फ्लॅट आहे. म्हणजे त्यांनी 1-2 मित्रामध्ये मिळून आत्यांच्या मिस्टरांनी जागा घेतली आणि मित्रात मिळूनच असं फ्लॅट बांधलेले आहेत. इतकं प्रशस्त म्हणजे जवळजवळ खालचा कार्पेट एरिया आहे ना, तो 900 ते 1000 स्क्वेअर फूटचा आहे. आणि ही पाणी घेऊन आली ती माझी छोटी जाऊबाई आहे. 6 महिन्यापूर्वी लग्नाचे व्हिडिओ टाकले होते ना, तर तीच आहे स्नेहा. आणि आत्यांचं किचन बघा, मला बघितल्या ना सुरुवातीला किचनमध्ये पाय ठेवल्या आत्याच्या घरातलं किचन आहे ना खूप आवडलं. खूप सुंदर त्यांनी फर्निचरचा रंग पण निवडला आहे. आणि 2 BHK केलं आहे. म्हणजे एवढ्यामध्ये काही जण ना 3 BHK फ्लॅट बांधतात ना, तेवढ्यामध्ये आमच्या आत्यांनी 2 BHK बांधला आहे. आपलं इथलं घर आहे ना, त्याच्या एवढ्या किंवा त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या आत्याच्या घराच्या रूम झालेले आहेत. हे बघा, हे किचन, एवढं मोठं किचन पुण्यामध्ये म्हणजे छोटी गोष्ट नाही. आणि ही एक बेडरूम आहे. तिला एवढी मोठी बाल्कनी आहे ना, की त्याच्यामध्ये डिशवॉशर, वॉशिंग मशीन बसू शकतात. आणि बॅक साईडला आत्याच्या घराच्या म्हणजे काहीच नाही आहे. त्यामुळं इतकी प्रशस्त हवा खेळती आहे ना, की मस्त वाटतं एकदम. असं वाटतं की आपण गावाकडच्याच घरी वगैरे राहतोय अशा पद्धतीचं. आणि दुसरी एक बेडरूम आहे, त्याला पण मस्त असं म्हणजे टॉयलेट बाथरूम 2 झालेले आहेत आत्याच्या घरामध्ये. मग आता खाली होते आणि आत्यांचे मामा पण गडबडीत होते. तर म्हटलं चला आत्यांच्या हातामध्ये हळदी कुंकू लावून आहेर देऊयात. आणि म्हणून आत्याच्याच हातात मी आहेर दिला. तर खूप छान आहेत आत्या आमच्या. म्हणजे आहोंच्या आत्या जरी असल्या ना, तरी नेहमी त्या माझ्यासोबत त्यांची मी जणू काही लेकच आहे अशा पद्धतीनं माझी साईड घेऊन नेहमी त्यांचं बोलायचं चाललेलं असतं, माझी लेक म्हणून. तर हळदी कुंकू लावून आत्यांना इथं आहेर दिला. आता मामांना कुठं एवढ्या गडबडीत बोलवावं म्हटलं, भरपूर मामांचे मित्र पाहुणे वगैरे आले होते. आत्यांचा 3ऱ्या मजल्यावरती हा फ्लॅट आहे. 4 मजलेचं ही म्हणजे बिल्डिंग आहे तिथं. आणि बघा इथं आत्यांचं आणि त्यांचं चाललं होतं एकामेकाला की बघायचं. आहो सुद्धा बघत होते कसं कसं केलंय आत्यांनी घरामध्ये. त्यांना दाखवायचं चाललं होतं दोघाचं. आणि मी थोडी चेष्टा करत होती आत्याची की हां, जावयाला सगळं दाखवलं पाहिजे असं तसं म्हणून. आणि मस्त वाटलं, एकदम प्रशस्त झालंय. हॉलला सुद्धा खूप मोठी गॅलरी आहे. बऱ्याच गोष्टी माझ्याकडून शूट करायच्या राहिलेल्या आहेत बरं का गडबडीत. नवीन पाहुणे वगैरे असतात, कोणाला कम्फर्टेबल वाटतं नाही वाटतं, त्यामुळं मी काही जास्त व्हिडिओ घेतला नाही. जितका शक्य झाला ना तितका घेतला आहे. हा बघा हॉल, केवढा मोठा हॉल आहे. मला आत्या ज्यावेळेस आहेर देत होती ना, त्यावेळेस दुसऱ्या एक होत्या बघा, त्या आत्यांच्या ननंदबाई होत्या. आणि इथं आमची सगळी जगताप फॅमिली म्हणजे माझ्या सासवा वगैरे होत्या. गप्पा वगैरे भरपूर मारल्या. आणि जेवणात तर बघा भरपूर मेनू होते. गुलाबजामुन, भरलं वांग, पनीर, डाळ भात होता, भजी होते, लोणचं, कोशिंबीर, मठ्ठा, पुरी किंवा चपाती भाकरी, असं सगळं जेवण होतं. खूप छान केलं होतं. त्यामुळे नंतर पोटभर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. तर तुम्हाला आमच्या आत्यांचं घर कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आता आम्ही परत निघालो होतो. जास्त काही मी शूट केला नाही, कारण फार कंटाळा आला होता. आजचा व्हिडिओ आवडला असेल